नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली प्रियाचा पर्दाफाश होणार आहे। प्रिया ही अर्जुन सायलीच्या रूममध्ये चोरी करताना पकडली जाणार आहे, कारण प्रियाला असं वाटत असतं की ते जे काय करत आहे त्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत आणि तिनं ज्या पद्धतीनं वागत आहे त्याच्यातून तिला कुणाला काहीच कळणार नाही असं तिला वाटत असतं। परंतु अर्जुन सायलीने तर खूपच जबरदस्त प्लॅन लढवलेला आहे आणि त्यामध्ये प्रियाची वाट लागलेली आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, त्याचबरोबर आश्रमाच्या बाहेर विलास आणि प्रिया दोघंही एकत्र असताना एका माणसाने पाहिलेलं आहे असे साक्षीदार आता अर्जुन आणि सायलीला मिळालेले आहेत। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर प्रिया ही आता अर्जुन सायलीच्या रूममध्ये आलेली आहे। अर्जुन आणि सायली या दोघांनी काहीतरी शोधाशोध केलेली असणार आहे। अर्जुन आणि सायली हे एकत्र असणार आहेत या बाबतीत तिने विचार करायला सुरुवात केलेली आहे। कोणते तरी असे पुरावे असतील जे अर्जुन सायलीने एकत्र ठेवलेले आहेत, या गोष्टींचा शोध आता प्रिया घेत आहे। त्यासोबतच प्रियाच्या डोक्यात अनेक विचार चालू झालेले आहेत आणि हे सगळं जेव्हा प्रिया करत आहे तेव्हा मात्र प्रियाला माहीतच नाही आहे की ती अर्जुन सायलीच्या रूममध्ये घुसलेली आहे। अर्जुन सायलीच्या रूममध्ये ती शोधाशोध करत आहे आणि ती मात्र तोंडावर पडणार आहे ही गोष्ट मात्र तिला माहीतच नसते। तिला असं वाटत असतं की तिनं कशाही पद्धतीनं वागल, काहीही करेल आणि कोणाला काही संशय येणार नाही। आणि इकडे प्रिया आता ते कोलाज जे आहे बनवलेलं सायलीने, कारण सायलीने मुद्दामच वरच्या साईडला ते फोटो लावून ठेवलेले असतात अगदी हुशारीने। सायली आणि अर्जुनचे हनीमूनच्या ट्रिपचे ते फोटो असतात आणि प्रिया ते फोटो पाहत असते आणि म्हणत असते, नाही, या कोलाजच्या मागे काहीतरी वेगळा अर्थ दडलेला आहे हे प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। आणि प्रिया ते कोलाज पाहत असते, तिला संशय आलेला असतो आणि ती म्हणत असते की इथेच काहीतरी असणार आहे। आणि त्यावेळेस अर्जुन सायलीची जबरदस्त एंट्री आता होताना पाहायला मिळणार आहे। अर्जुन सायली हे तिथं पोहोचणार आहेत आणि प्रियाची वाट लागणार आहे। प्रिया मात्र ते कोलाज उघडून पाहणार असते। त्यावेळेस सायली आता आलेली आहे आणि सायलीने प्रियाच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे सायली आता धावतच आलेली असते आणि ती म्हणू लागते की नाही, मला असं वाटतंय की प्रतिमात्या तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे, कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूपच भयानक अशा पद्धतीनं घडलेल्या आहेत असं सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। सायली म्हणत असते की प्रतिमात्या, रविराज सर असा राग मनात धरून नका ना जाऊ तुम्ही, असं सायली बोलत असते। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सायली ही जी बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे सायलीच्या बाबतीत आता सायली ठरवलेलं असतं, सायलीने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायचं ठरवलेलं आहे। आणि जेव्हा हे सगळं सायली करत असते तेव्हा मात्र इकडे प्रियाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो। सायली धावत येते। सायली म्हणते की पूर्णाजी, मला सांगा की तुम्ही जे केलेलं आहे ते नातं जोडण्यासाठी केलेलं आहे, नातं तुटू नये म्हणून नाही केलेलं। पण एक गोष्ट लक्षात येते का पूर्णाजी तुमच्या, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रविराज सर हे बापाचं मन आहे आणि एका बापाला आपल्या मुलीच्या लग्नाबाबतीतल्या भरपूर इच्छा असतात आणि त्यांचं मन दुखावलं गेलेलं आहे, म्हणून हे सगळं झालेलं आहे। त्यांना या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे म्हणून या सर्व गोष्टी घडत आहेत असं सायली इकडे सांगत असते। सायली म्हणत असते की प्रिया तू बोलूच नकोस, कारण प्रिया म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे आणि आता सांगते कोण बघा, असं प्रिया बोलत असते। तेव्हा सायली म्हणत असते की तू बोलूच नको गं, तू कशी आहे, तू काय आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे, कारण तू सांगायची काहीच गरज नाही। तू कशा पद्धतीनं वागलेली आहे, तू काय केलेलं आहे ते माहिती आहे। कारण सायलीचं असं म्हणणं असतं की प्रिया तू जे बोलत आहेस ना आत्ता ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण त्यानंतर रविराज सरांनी तुम्हाला दोघींना इथे यायला परवानगी दिलेली होती। आमच्या लग्नानंतर ह्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि तुला असं वाटत आहे की या सगळ्याला मी जबाबदार आहे, या सगळ्याला मी जबाबदार नाही, तर या सगळ्याला जबाबदार आहे तर तू ती आहे असं इकडे सायली सांगत असते। सायली मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट विसरून चालणार नाही प्रिया, की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे। इकडे महिपत मात्र भयानक चिडलेलं असतो, कारण त्याची लेक आता त्याच्यासोबत नाही आहे, ती जेलमध्ये आहे। गेली 15 दिवस झालं, 3 आठवडे झालं ती जेलमध्ये आहे आणि या गोष्टीचा त्रास आता महिपतला होऊ लागलेला असतो। महिपत मात्र पिसाळलेला असतो। पवार वकिलाला म्हणत असतो की इतक्या डिग्र्या ज्या घेतलेल्या आहेत, एवढा पैशाचा पाऊस मी तुझ्यावरती पाडत आहे, त्याचं तू काय करत आहे। तेव्हा महिपतला इकडे पवार वकील सांगत असतो की जे काही घडत आहे ते अर्जुन सुभेदारने खूप स्ट्रॉंग पुरावे दिलेले आहेत, त्यामुळं मी सोडवण्याचा प्रयत्न जरी करत असलो तरीही माझ्या हाती म्हणाव्या अशा गोष्टी लागत नाही आहेत। हे
तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता महिपत चिडलेला असतो. पवार वकिलाला जा म्हणून सांगतो, माझं काम करायचं आहे. 3 आठवडे झालं माझी मुलगी, म्हणजे 21 दिवस झालं माझी मुलगी ही आत्ता इथे नाही आहे, ती जेलमध्ये आहे आणि माझ्या मुलीला काहीही करून बाहेर काढायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असा दम आता महिपतने दिलेला असतो. आणि महिपत म्हणत असतो की काहीही झालं तरीही माझ्या मुलीच्या बाबतीत मी अजिबात हायगाई करणार नाही. आणि महिपतने आता रागाच्या भरात नागराजची कॉलर पकडलेली आहे. आणि महिपत मात्र इकडे म्हणत आहे की जे नागराजला म्हणत आहे की तुम्ही तरी काय कामाचे. तेव्हा नागराज म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तुझ्या लेकीनं इतके खून केलेले आहेत आणि त्यातला एक खून तिला पचवणं झालेलं नाही आहे. तुझ्या लेकीचा जो काही राग आहे तो माझ्यावरती काढायची अजिबात गरज नाही, असं इकडे नागराज सांगत असतो. आणि म्हणत असतो तुझ्या लेकीने ते गुन्हे केलेले आहेत आणि त्याचबरोबर तुझ्या लेकीला आता कसं बाहेर काढायचं यातनं हा सगळा जो मार्ग आहे तो तुला शोधावा लागणार आहे, यासाठी मी काहीही करू शकत नाही. इकडे आता नागराज म्हणतो ती प्रिया पण काही कामाची नाही आहे. इकडे सायलीने मात्र आता प्रियाला काम सांगितलेलं असतं. प्रियाला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तू इकडे त्या कोशिंबिरीमध्ये जी आहे ती साखर मिक्स करायची आहे आणि ती जेवायला घेताना घे. प्रिया म्हणत असते ती काही साखर वगैरे तुला मिक्स करायची आहे ना, ते तुझी तू मिक्स कर, मला काही त्यातलं सांगायची काही गरज नाही आहे. सायली म्हणत असते की मला आईने स्वयंपाक बनवण्याची परवानगी दिलेली आहे, तुमच्यासोबत जेवायला बसण्याची परवानगी मला मिळालेली नाही, कारण ती साखर जी आहे ती जेवताना मिक्स करायला लागते, हे सायली तिला सांगत असते. आणि सायली हे काम प्रियाला सांगते. प्रिया मात्र सायलीवर वॉच ठेवून असते. काही झालं तरी सायली कुठं जात आहे, सायलीचं नक्की काय चाललेलं आहे, या गोष्टींचा प्रियाला शोध घ्यायचा असतो. आणि तोपर्यंत तर प्रियाला चकवा देऊन तिथून सायली मात्र निघालेली असते. सायली मात्र निघून गेलेली असते, कारण प्रियाला माहितीच नसतं की इथे सायलीने काय सुरू केलेलं आहे. सायलीने रिक्षा पकडलेली असते आणि सायली धावतच रिक्षा घेऊन आता निघालेली असते. सायलीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता माघार घ्यायची नाही, कारण आता हा गोष्टींचा शोध आहे तो चालूच ठेवायचा आहे. कारण सायलीच्या लक्षात आलेलं असतं की आज तिला स्वयंपाक करायला लावायची आयडियासुद्धा ही प्रियाचीच होती आणि हे सगळं जे काही केलेलं आहे ते प्रियानंच करायला लावलेलं आहे. आता सायलीच्या मागे प्रिया पण लगेच रिक्षा घेऊन निघालेली असते आणि प्रिया ही सांगू लागते की मलाही या रिक्षाने मागे जायचं आहे, हे प्रियाचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच प्रिया ही रिक्षा घेऊन निघालेली आहे. सायलीची रिक्षा पुढे आहे आणि प्रियाची रिक्षा मागे आहे. म्हणजे अगदी लपंडी ते पाठलाग करत आहे. प्रिया सायलीच्या लक्षात येत आहे की तिच्या मागून एक रिक्षा येत आहे, पण सायलीनं मात्र ठरवलेलं असतं की आता काहीही करून या गोष्टीचा छडा लावायचा आहे आणि त्यासाठी सायली ही आता निघालेली असते. इकडे सायलीची रिक्षा पुढे धावत आहे, प्रिया मागे आहे. प्रियाला काही करून शोधायचं असतं. प्रियाने इकडे महिपतचा कॉलही रिसीव केलेला नसतो, कारण जर महिपतचा कॉल रिसीव केला तर आपण मात्र खूप मोठ्या अडचणीत सापडणार, ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली असते. मग सायली एका आश्रमाच्या दिशेला जाणारे जे चाळ आहे तिथं गेल्यानंतर सायली रिक्षा थांबवते आणि त्या रिक्षातून उतरते. आता सायली रिक्षातून उतरलेली असते, परंतु सायली धावत जाते, कारण ऑलरेडी अर्जुन आणि चैतन्य तिथं पोहोचलेले असतात आणि अर्जुन आणि चैतन्य तिथे थांबलेलेच असतात. तेव्हा सायलीला म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात. आणि मग अर्जुन, चैतन्य आणि सायली यांची टीम आता निघालेली आहे. एका दादांचा दरवाजा ते वाजवतात आणि त्या दादांना विचारू लागतात. तेव्हा मात्र ते म्हणतात की कोण तुम्ही. तेव्हा सायली म्हणते की मी इथे राहायचे आश्रमात मधुभाऊंच्या. तेव्हा ते म्हणतात की तुझ्याशी मला काहीही बोलायचं नाही, कारण ऑलरेडी आम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे. तुमच्यामुळं आमच्याकडे पोलीस यायचे, चौकशी करून जायचे. त्या मधुभाऊचं नावसुद्धा घेऊ नकोस, कारण मला त्या माणसाबद्दल बोलण्यात अजिबात रस नाही, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा सायली म्हणते अहो दादा असं नका ना करू. तेव्हा ते म्हणतात की आम्ही खूप वेळा तुमच्या चौकशांना, तुमच्या मागण्यांना इथं बोललेलो आहे, पण आता माझी बोलायची अजिबात इच्छा नाही, असं ते स्पष्टपणे इकडे सायलीला सांगू लागतात. त्यानंतर शेजारच्या ताई असतात, त्यांच्याकडे सायली जाते, त्यांना बोलू लागते. तेव्हा त्या म्हणतात अगं सायली खूप दिवसांनी आलीस. तेव्हा सायली म्हणते की ताई तसं कामच होतं. तेव्हा त्या म्हणतात की माहेरची आठवण आली का गं. तेव्हा सायली म्हणते हो ना, माहेरची आठवण तर रोजच येत राहते. तेव्हा त्या म्हणतात की अगं आत ये ना, आत बोलूया. तेव्हा अर्जुन बरोबर लग्न झालेलं आहे ही गोष्टही सायली सांगते. तेव्हा त्या म्हणतात की हो ना, यांना कोण ओळखत नाही, हे तर येत होते आधी माझ्याकडे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता प्रियाची तर वाट लागलेली असते. प्रिया मात्र आता त्या खिडकीच्या बाहेर उभी राहते. मग सायली आणि अर्जुन या दोघांनाही त्यांनी आत बोलवलेलं असतं. ते बोलत असतात. त्या सायलीला म्हणतात की अगं काय नक्की काम काय
आहे ते तर सांग. तेव्हा सायली सांगत असते की मधुभाऊंनी खून नाही केलेला, त्यांना याच्यामध्ये अडकवलेलं आहे. तेव्हा ते म्हणत असतात की आम्ही चौकशी करण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा त्या ताईंचे जे मिस्टर असतात ते म्हणू लागतात की मी काल काय खाल्लंय ते मला आठवत नाही आहे, मी 2 वर्षापूर्वीचं काय सांगणार आहे. कारण अर्जुन म्हणत असतो की त्यावेळेस तुम्हाला आम्ही एक प्रश्न विचारलेला की तुम्ही गोळीचा आवाज ऐकला होता का, पण आता आम्हाला दुसरी गोष्टी माहिती पाहिजे, ती म्हणजे तुम्ही काही संशयास्पद पाहिलेलं आहे का, असे प्रश्न अर्जुन त्यांना विचारत असतो. पण ते मात्र उत्तर देत नसतात. ते म्हणतात की नाही, असं काहीच आमच्या निदर्शनास आलेलं नाही. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य त्यांना विचारू लागतात की नक्की विचार करा ना, बघा ना, आठवून बघा ना थोडंसं, कारण मधुभाऊ याच्यामध्ये कारण नसताना अडकत चाललेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. प्लीज तुम्ही सांगा ना. तेव्हा त्या विचार करू लागतात. त्यांना मात्र काहीच आठवत नसतं. इकडे अर्जुन मात्र त्यांना वारंवार विचारत असतो की असं काहीतरी असेल जे तुम्हाला आठवत आहे, तुम्ही पाहिलेलं आहे, काही संशयास्पद पाहिलेलं आहे का. आणि तेव्हा मात्र त्या ताईंचा जो मुलगा असतो तो तिथं बसलेला असतो आणि मग प्रियाची मात्र इकडे वाट लागलेली असते. प्रियाला कळलेलं असतं की या दोघांना काय माहिती हवी आहे, हे दोघं जण कोणती माहिती सगळं शोधण्यासाठी आलेले आहेत हे आता प्रियाला कळलेलं असतं आणि इथेच प्रियाची वाट लागलेली असते. प्रिया मात्र म्हणत असते की नक्की करायचं काय, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा, यामुळं प्रियाची मात्र घाबरगुंडी उडालेली असते आणि त्यामुळं प्रियाची आता पळताभुई थोडी होत असते. ज्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी एक लहान मुलगा आता त्यांना माहिती देत आहे. लहान मुलगा त्यांना सांगतोय की तो विलास काका खरंच खूप वाईट होता, कारण त्याने माझं खेळणं मोडलं. आता या गोष्टीवर सायली आणि अर्जुन यांना समजलंय की आपल्याला एक नवीन साक्षीदार मिळू शकतो. खरं तर त्या मुलाची आई त्याला मध्ये बोलू नका असं म्हणत असती. मोठे माणसं बोलतायत ना, तर तू मध्ये बोलण्याची काय गरज आहे असं म्हणून ती त्याला तोंड बंद करायला लावत असती. पण सायली अर्जुनला समजलंय की आता हा मुलगा देखील आपला साक्षीदार होऊ शकतो आणि आता ते त्या मुलाच्या जवळ जात आहेत. त्या मुलाला विचारतायत की नक्की तुला माहिती आहे का, तू विलास काका आणि प्रिया यांना एकत्र पाहिलेलं आहे. सायली अगदी त्याच्या जवळ जाऊन हा प्रश्न विचारते. मुलगा देखील अगदी ठामपणे त्यांना सांगतोय की मी स्वतः माझ्या डोळ्याने प्रिया आणि विलास काका यांना एकत्र पाहिलेलं आहे. हे ऐकल्यावर सायली अर्जुन यांना धक्का बसलेला आहे. इकडे पूर्णाजी आणि कल्पना वाट पाहत आहेत, ती म्हणजे प्रियाची, की जी प्रिया त्या खिडकीच्या बाहेर कान लावून बसलेली आहे. पण यांनी तिला फोन केलेला आहे आणि तिनं सांगितलंय की मी रविराजकडे आलेले आहे. आता यांना काळजी वाटते. 10 मिनिटात ती घरी पोचायला पाहिजे होती, पण ते अजून 10 मिनिटात कसं काय पोचले नाही, आपण फोन लावून बघूया का, असं म्हणून त्यांनी आता प्रतिभाला फोन लावलेला आहे. प्रतिभा तो फोन उचलते आणि इकडं कल्पना तिला बोलणार असते आणि विचारणार असते की तिकडे प्रिया आलेली आहे का. ती बोलणारच असते की प्रिया तिकडं आलेली आहे का, पण तेवढ्यात प्रिया धावत पळतच सुभेदारांच्या दारात येऊन उभारलेली आहे. तिच्यावरचा कठीण प्रसंग तिनं टाळलेला आहे. जर का आता फोनवर ती गोष्ट क्लिअर झाली असती तर समजलं असतं की प्रिया किती खोटारडी आहे. पण ती अगदी धावत पळतच दारापर्यंत पोहोचते आणि फोन बंद करायला लावते. आणि इकडे कल्पना पण प्रिया आलेली आहे पाहून प्रतिमाचा फोन बंद करते आणि म्हणते मी तुम्हाला नंतर बोलते. त्यांना प्रियाची खूपच काळजी वाटत आहे. त्या विचारतात की काय झालं तिकडं. तेव्हा प्रिया सांगते की काही नाही, मला त्यांनी बोलायची संधीच दिली नाही. मी त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले होते, पण त्यांनी माझ्या तोंडावरच दरवाजा बंद केला. इकडे सायली आणि अर्जुन त्या मुलाला प्रश्न विचारत आहेत. सायली अर्जुनला सांगते की या मुलाला आठवते ते बरोबरच आहे, कारण प्रिया आणि विलास हे एकत्र होते. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी विलासच प्रियाला थिएटरमधून घेऊन आलेला होता. म्हणल्यानंतर ते एकत्र असणारच आहेत. पण अर्जुनला मात्र संशय येतोय तो वेगळ्याच गोष्टीचा. अर्जुन त्या मुलाला विचारतोय तुला नक्की आठवतंय का की तुझं खेळणं त्या विलासनेच मोडलं होतं. तो मुलगा सांगतोय हो, अगदी माझ्या खेळण्यावर त्यांनी पाय देऊन त्या खेळण्याचे तुकडे तुकडे करून टाकले होते. पण या गोष्टीचं अर्जुनला आश्चर्य वाटतंय. तो विलास नक्की कोणत्या तरी टेन्शनमध्ये असणार आहे असंच आता अर्जुनला वाटत आहे आणि म्हणून त्याने तो खोचक प्रश्न विचारलाय. सायली म्हणते तुम्हाला यावरून काही क्लू मिळतोय का. अर्जुन म्हणतोय मला यावरून एक क्लू मिळत आहे. नक्कीच विलासचं अगोदर काहीतरी भांडण झालेलं असणार आहे. प्रिया आणि विलास एकत्र येत आहेत ही गोष्ट आपण अगदी सहज धरलेली होती, पण ही गोष्ट तेवढी सहज नाही आहे. या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. ज्या अर्थी विलासने या मुलाचं खेळणं मोडलं त्या अर्थी तो त्या दिवशी काहीतरी टेन्शनमध्ये असणार आहे. त्याचबरोबर तो मुलगा देखील सांगतो की प्रिया दिदी देखील माझ्याशी नीट बोलली नाही. प्रिया दिदी देखील मला म्हणत होती की कशाला खतरूड मुलं इथं खेळायला येतात काय माहीत, तिकडं जाऊन खेळा ना, असं देखील ती मला म्हणली. मला तिचं देखील ते बोलणं आवडलेलं नव्हतं. यावरून अर्जुनने आता एक तर्क काढला आहे, तो म्हणजे प्रिया आणि
विलास हे नक्कीच कोणत्या तरी टेन्शनमध्ये होते. ते नक्की टेन्शन काय आहे हे जर का आपल्याला समजू शकलं तर आपण कोर्टामध्ये काही गोष्टी सिद्ध करू शकतो, असा विश्वास आता अर्जुनला वाटत आहे. अजून त्या मुलाकडून आपल्याला काही माहिती मिळते का, असा विचार करून ते त्याला प्रश्न विचारतायत. अजून तुला काय बघायला मिळलं होतं का? अजून तुला काय ऐकायला मिळलं होतं का? अजून कोणते नवीन व्यक्ती तू पाहिले होते का? असा खोचक प्रश्न ते त्या मुलाला विचारतायत. मुलगा मात्र त्यांना सांगतोय की मी प्रिया आणि विलास यांनाच एकत्र पाहिलेलं होतं आणि माझं चांगल्या डोक्यात आहे की त्यांनी माझं खेळणं मोडलेलं होतं. ते त्या दिवशी टेन्शनमध्ये होते हे देखील मला चांगलं आठवतंय. अर्जुनला जो तर्क पाहिजे तो आता सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विलास जर का साधं तिला थिएटरहून घेऊन येत असेल तर तो टेन्शनमध्ये का असेल आणि प्रिया देखील टेन्शनमध्ये का असेल? नक्की यांच्यामध्ये असं काय झालेलं होतं की त्यामुळं ते दोघेही टेन्शनमध्ये होते, असा प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये खोळत आहे. तर इकडे प्रिया घरी पोहोचलेली आहे आणि प्रिया घरी पोहोचून आपण रविराज यांना बोललोच नाही, आपण त्यांना बोलायला गेलो होतो पण आपल्या तोंडावरच त्यांनी दरवाजा बंद केला आणि आपण त्यांना समजावून सांगायला गेलो होतो ती गोष्ट देखील त्यांनी ऐकून घेतली नाही, असं काहीही उत्तर तिनं आता दोघींना दिलेलं आहे. या दोघींचा देखील त्या गोष्टीवर विश्वास बसलेला आहे. त्यांना असं वाटतंय की खरंच ते गेलेली असेल. खरं तर कल्पनाला वाटत असतं की फोन करून प्रतिमाला विचारावं, पण आता प्रिया तिथूनच आलेली आहे तर ती खोटं बोलणार नाही, असा कल्पनाचा विश्वास बसतो आणि त्यांनी तिच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवलेला आहे. आता प्रिया किती खोटारडी आहे हे त्यांना अजून माहिती नाही आहे, कारण प्रिया तर अर्जुन आणि सायली हे नक्की कशाचे पुरावे जमा करतायत यासाठी गेलेली होती. पण अगदी वेळेत ती माघारी पोचली त्यामुळे तिच्यावरचं संकट टळलं. अन्यथा पूर्णा आजी आणि कल्पना यांना समजलं असतं की प्रिया ही किती खोटारडी आहे. पण प्रिया मात्र अगदी योग्य वेळेला दारातच येऊन थांबते आणि प्रतिमाला केलेला फोन देखील ते बंद करायला लावते. इकडे अर्जुन त्या मुलाच्या समोरच आहे. अर्जुन त्या मुलाला विचारतोय की अजून दुसरं काही आठवत असेल तर आम्हाला सांग, कारण तुझ्या एका आठवण्याने आपल्या केसचा खूप मोठा गुंता सुटू शकतो. तो मुलगा मात्र त्यांना जेवढं आठवतंय तेवढं सांगितलेलं आहे असं म्हणत आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया आता अर्जुन आणि सायली यांच्या रूममध्ये गेलेली आहे. तिला समजलंय की प्रिया आणि अर्जुन हे केसच्या संदर्भात काही पुरावे गोळा करतायत. मग आपल्याला या रूममध्ये देखील काही पुरावे मिळू शकतील का? असे काही पुरावे इथे असतील का की जे पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत, असं म्हणून तिने सर्व रूम चेक करायला सुरुवात केलेली आहे. एक एक फाईल उघडून ती बघते आणि कपाट चाळायला तिने सुरुवात केली आहे. पण तिला माहीत नाहीये अर्जुन आणि सायली आता घरामध्ये आलेले आहेत. पण तिनं अगदी त्या रूममध्ये सगळं काही चेक करायला सुरुवात केलेली आहे आणि ते करत असताना ती विसरून गेली आहे की अर्जुन आणि सायली येऊ शकतात. ती धडाधड कपाट उघडते, वेगवेगळ्या वस्तू चाळून बघते, फाईल चाळून बघते. आपल्याला लवकरात लवकर पुरावा मिळाला पाहिजे, ते नक्की काय करतायत ते आपल्याला समजलं पाहिजे. जर का इथं आपल्याला काय पुरावा मिळाला तर तो पुरावा आपण नष्ट करून टाकूया, असाच विचार तिच्या डोक्यामध्ये आहे. पण आता सायली आणि अर्जुन दारातून अगदी वरपर्यंत आलेले आहेत. ते दोघे दारातून पुढं म्हणजे अगदी जिन्यावर आलेले आहेत आणि त्यांना माहिती नाही आहे की त्यांची रूम चेक केली जाते आहे. आणि इकडं प्रियाला देखील माहिती नाही आहे की आता सायली आणि अर्जुन तिच्या पाठीमागून येऊ शकतात आणि तिला रंगेहात पकडू शकतात. ते अगदी निरडावल्यासारखं रूममध्ये सगळ्या गोष्टी चेक करत बसली आहे. एक एक फाईल ती काढून बघते आहे. मग अजून काही गोष्टी मिळते का ते बघते, एक एक कागद वाचून बघते आणि त्याच वेळेस तिला दिसतो तो म्हणजे कलाज केलेले फोटो. कलाज केलेल्या फोटोच्या जवळ ती गेलेली असते. नक्की हा कलाज असा का केलेला असेल असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि कलाजच्या भोवती आतमध्ये आपल्याला काय मिळतंय का असा विचार करून ती त्या कलाजच्या फोटोच्या समोर जाऊन उभारलेली असते. पण तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला जातो आणि प्रियाच्या खांद्यावर हात पडतो, तो म्हणजे सायलीचा. प्रिया पुरती घाबरून गेलेली आहे. प्रियाला समजले की आपला खेळ खतम झालेला आहे, कारण सायली आणि अर्जुन यांनी तिला रंगे हात पकडलेला आहे. आता प्रिया तू आमच्या रूममध्ये काय करते याचं उत्तर ती काय देऊ शकणार नाही आणि प्रिया काय करत असणार आहे हे सायली आणि अर्जुन यांना चांगलंच माहिती आहे. आता सायली आणि अर्जुन तिला कसा धडा शिकवणार ते आपल्याला पुढील भागामध्येच समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.